हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी एकदम वेगळ्या टॉपिकवर बोलणार आहे आणि तुमच्या आवडत्या विषयावर. ते म्हणजे की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना डायरेक्ट करायची का ॲडवायझर थ्रू म्हणजेच रेग्युलर करायची. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलवर तुम्हाला इन्शुरन्स, FD, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड म्हणजेच पैशाबद्दल आणि इन्व्हेस्टमेंटबद्दल सर्व काही गोष्टी शिकायला मिळणार आहेत. तर रेग्युलर म्हणजे काय? रेग्युलर म्हणजे तुम्ही जेव्हा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा तुम्ही कुठल्या तरी डिस्ट्रीब्युटर किंवा ॲडवायझर थ्रू इन्व्हेस्टमेंट करता की त्यामध्ये तुम्हाला त्यांचा गायडन्स मिळतो आणि तुम्ही त्यांच्या थ्रू इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे म्युच्युअल फंड हाऊस त्या डिस्ट्रीब्युटरला कमिशन देतं. ते कमिशन म्हणजे त्या डिस्ट्रीब्युटरची फीस की तुमचा डिस्ट्रीब्युटर तुमचा पोर्टफोलिओ मॅनेज करतो, तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, त्यासाठी म्युच्युअल फंड हाऊसकडून त्याला दिली गेलेली फीस. आता पाहूयात की डायरेक्ट म्हणजे काय. तर डायरेक्ट म्हणजे तुम्ही डायरेक्ट म्युच्युअल फंड कंपनीमध्ये जाऊन त्या म्युच्युअल फंड कंपनीचा शेअर विकत घेणे किंवा म्युच्युअल फंड विकत घेणे. आता यामध्ये काय होतं की यामध्ये कुठलाही डिस्ट्रीब्युटर इन्व्हॉल्व नसल्यामुळे तुम्हाला त्या स्कीमचा एक्सपेन्स रेशोमध्ये फरक दिसून येतो. तो किती असतो बरं? तर चक्क तो 0.5% ते 0.75% एवढाच फरक तुम्हाला जर तुम्ही डायरेक्ट आणि रेग्युलरमध्ये सेम स्कीम घेतलेली असेल तर फरक बघायला मिळतो. याने काय फरक पडतो बरं? तर तुम्ही तुमच्या स्कीममध्ये जर डिस्ट्रीब्युटर थ्रू तुम्ही एखादी स्कीम घेतली असेल आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला 12% रिटर्न्स आले असतील, तीच जर स्कीम तुम्ही डायरेक्टमध्ये घेतली असेल तर तुम्हाला कदाचित त्या सेम स्कीमवर 12.5% रिटर्न्स आलेले असतील. आता हे ऐकल्यावर तुम्ही म्हणाल की म्हणजे डायरेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली कधी पण बेस्ट असू शकते. तर असं नाहीये, कारण रेकॉर्डच असं सांगतो की आतापर्यंत जे लोक डायरेक्टमधून इन्व्हेस्टमेंट करतात ते काय करतात, तर ते गुगलवर जातात आणि सर्च करतात की टॉप 5 फंड्स कुठले आहेत बाबा. तर ते टॉप 5 फंड्स बघणार, त्याचा परफॉर्मन्स बघणार आणि ते डायरेक्टमध्ये जाऊन तो फंड घेणार. तर खरं तर मला इथे फार गंमत वाटते. म्हणजे हे करणं म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला पोहता येत नाहीये तरी सुद्धा स्वतः जाऊन विहिरीत उडी मारणे. तर का बरं मला असं वाटतं? चला आता रेकॉर्डच पाहूयात. तर ॲज्युम करा की आता 2017 चालू आहे आणि मला म्युच्युअल फंड विकत घ्यायचा आहे. तर मी काय केलं, गुगलवर गेले आणि मी सर्च केलं की टॉप 5 मल्टी कॅप म्युच्युअल फंड्स इन 2017. तर मला हा डेटा मिळाला असता. बघा बरं काय सांगतं त्या डेटामध्ये. इथे मी 2017 मध्ये टॉप 1 to 5 असं 1 2 3 4 5 असं स्कीमला नावं दिलेली आहेत. स्कीम मी मेन्शन केलेली नाहीये कारण तसं अलाउड नाहीये. तर तुम्ही बघू शकता की जे 2017 मध्ये टॉप 1 ला जी स्कीम होती ती 2018 मध्ये, 2019 मध्ये, 2020 मध्ये कुठल्या टॉप रँकला गेली आहे. तर 2017 मध्ये जी स्कीम नंबर 1 ला होती ती 2018 मध्ये 12व्या रँकला गेलेली आहे, 2019 मध्ये 17व्या रँकला गेलेली आहे आणि 2020 मध्ये जी 2017 मध्ये टॉप 1 ला स्कीम होती ती लिटरली 24व्या नंबरला गेलेली आहे. आणि हा रेकॉर्ड तुम्ही स्वतः गुगलवर जाऊन सर्च करू शकता. बरं, हे फक्त मल्टी कॅप फंड मध्ये झालेलं आहे का? तर नाहीये. तुम्ही मिड कॅप फंडचा रेकॉर्डही बघू शकता आणि लार्ज कॅप फंडचाही रेकॉर्ड बघू शकता. तुम्ही स्वतः गुगल सर्च करून बघा किंवा मी इथे तुम्हाला दोन्ही डेटा अवेलेबल करून देते. यावरून समजून घ्या की जी स्कीम आपण आज गुगलवर सर्च करतोय किंवा जे आपण टॉप 5 फंड्स आज गुगलवर बघतोय ती जर आज नंबर 1 ला स्कीम असेल तर नॉट नेसेसरी की ती इन फ्युचर पण नंबर 1 लाच राहणार आहे. यावरून हे समजून घ्या की स्वतः नुसतं गुगल सर्च करून कुठलीही स्कीम तुम्ही घेताय का, तर असं घेऊ नका. हे साफ चुकीचं आहे. मी असंही म्हणत नाहीये की तुम्ही ॲडवायझर कडूनच घेतली पाहिजे. जर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आहे, जर तुम्हाला पूर्ण प्रोसेस माहीत आहे, तुम्ही जर स्वतःवर तुम्हाला कन्व्हिक्शन असेल तर तुम्ही 100% डायरेक्टमध्ये कुठलाही फंड घेऊ शकता. यावर काहीच वाद नाहीये. पण समजून घ्या, कुठल्याही फील्डमध्ये जेव्हा तुम्ही एक्सपर्ट थ्रू एंट्री करता ना तेव्हा तुमचे लॉस व्हायचे खूप कमी चान्सेस असतात आणि आपण सेफ झोनमध्ये राहतो. ते आपण उदाहरण घेऊयात की समजा तुम्हाला एखादी सर्जरी करायची आहे आणि तुम्हाला 2 ऑप्शन दिलेत. पहिला ऑप्शन की तुम्ही जो शिकाऊ डॉक्टर आहे त्याच्याकडून सर्जरी करून घेऊ शकता आणि दुसरा ऑप्शन की जो एक प्रोफेशनल सर्जन आहे, तुम्हाला ज्या गोष्टीची सर्जरी करायची आहे त्या सर्जरीमध्ये तो एक्सपर्ट आहे. असे 2 डॉक्टर्स तुमच्या समोर आहेत. आता तर प्रॅक्टिकली बघितलं गेलं तर दोघांकडूनही चुका होण्याची शक्यता आहे. म्हणजे दोघांकडूनही सर्जरी चुकू शकते. पण तरी सुद्धा तुम्ही शिकाऊ डॉक्टरला निवडाल का प्रोफेशनल डॉक्टरला निवडाल? मला 100% असं वाटतं की तुम्ही प्रोफेशनल डॉक्टर थ्रूच जाल, कारण तिथे तुमच्या जीवाचा प्रश्न आहे, तुमच्या शरीराचा प्रश्न आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या बाबतीत थोडीही रिस्क घेणार नाही. आता हा तर झाला समजा रिस्की पार्ट. पण अजून एक उदाहरण घेऊयात की आपल्या घरी एक छानसं कुठलं तरी फंक्शन आहे, ॲज्युम करा कोणाचं लग्न आहे आणि तुम्ही तेव्हा खूप छान सजावट तुम्ही स्वतःही करू शकता घरामध्ये. पण तरी सुद्धा तुम्ही इव्हेंट मॅनेजमेंटला का देता बरं?
कारण तुम्हाला माहिती आहे की तिथे आपल्याला हवी तशी सजावट करून मिळणार आहे आणि कमी वेळात करून मिळणार आहे, आपला वेळ सुद्धा वाचणार. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही सर्जरी प्रोफेशनल थ्रू करणार आहे तेव्हा तुम्हाला माहित आहे की तो डॉक्टर एक्स्ट्रा फीस घेणार आहे. प्लस जेव्हा तुम्ही सजावटीसाठी इव्हेंट मॅनेजमेंटकडे जाणार आहे तेव्हाही तुमचा तिथे जास्त खर्च होणार आहे. तरी सुद्धा आपण या दोन्ही गोष्टींमध्ये रिस्क न घेता आपण एक्सपर्ट थ्रू जातो. पण जेव्हा आपले स्वतःचे आपण स्वतः कष्टाने कमवलेले पैसे आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट करायला जातो तेव्हा आपण स्वतः इन्व्हेस्टमेंट करतो एक्सपर्टचा सल्ला न घेता. तर का बरं असं करतो आपण? कारण तिथे आपला एक मोठा गैरसमज असा असतो की मी कमवलेले पैसे, माझे पैसे दुसरा कोणी कसं काय बरं चांगला मॅनेज करेल. तर सर्वात पहिले तुमच्या मनातून तुमच्या डोक्यामधून हा गैरसमज काढून टाका की मी कमवलेला पैसा मी स्वतःच चांगला मॅनेज करू शकतो. तर असं नाहीये. तुम्हाला जर नॉलेज नाहीये तर तुम्ही एक्सपर्टचा सल्ला घेतलाच पाहिजे. इथे मी अजून एक गोष्ट मेन्शन करेल की जर तुम्हाला नॉलेज आहे, तुम्हाला म्युच्युअल फंड म्हणजे काय हे माहीत आहे, तुम्हाला स्कीम कशी निवडायची हे माहीत आहे, तुम्हाला जर शेअर मार्केटचे अप्स अँड डाऊन्स याची जर कल्पना आहे, तुम्हाला पूर्ण प्रोसेस माहीत आहे आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम आला तर त्याचं सोल्युशन माहीत आहे, तर तुम्ही 100% डायरेक्टमध्ये एक्सपर्टचा सल्ला न घेता इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्यामध्ये काहीही शंका नाही. कारण जर तुम्ही स्वतःच सर्जन आहात तर तुमच्या घरी तुमच्या फॅमिली मेंबरची तुम्हाला सर्जरी करायची तर तुम्ही ती स्वतः करू शकता. तुम्ही दुसरा प्रोफेशनल सर्जन अपॉइंट नाही करणार. सेम जर तुमच्या घरी फंक्शन आहे आणि तुमचा इव्हेंट मॅनेजमेंटचा बिझनेस आहे तर तुम्ही ती सजावट स्वतः करणार, दुसऱ्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला नाही देणार. त्याचप्रमाणे जर तुम्हाला पूर्ण नॉलेज आहे, तुम्हाला पूर्ण माहिती आहे तर तुम्ही डायरेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. डिस्ट्रीब्युटर थ्रू जायची काहीच गरज नाही आहे. पण हेच जर तुम्ही नवीन इन्व्हेस्टर आहात, तुम्ही यापूर्वी कधीही इन्व्हेस्टमेंट केलेली नाहीये किंवा तुम्ही केलेली आहे पण त्यामध्ये तुम्हाला लॉस झालेला आहे, तुम्हाला शेअर मार्केटचं काहीच नॉलेज नाहीये, तुम्हाला म्युच्युअल फंडच्या स्कीम्स निवडता येत नाही, तुम्हाला जर त्यामध्ये काही प्रॉब्लेम आला तर त्याचं सोल्युशन माहीत नाहीये, तर त्या केसमध्ये तुम्ही 100% ॲडवायझर थ्रूच इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. प्लस जर आपण ऑलरेडी कुठल्या तरी क्षेत्रामध्ये जर एक्सपर्ट असू आणि आपला पूर्ण वेळ जर त्यामध्ये जात असेल आणि त्यातून आपल्याला खूप छानसं इन्कमही जनरेट होतं पण ते आपल्याला मॅनेज होत नाहीये, तर अशा केसमध्ये सुद्धा तुम्ही ॲडवायझर थ्रू इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला तिथे 0 लक्ष द्यावं लागतं आणि तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये फोकस करून किंवा तुमच्या इन्कम सोर्स तुम्ही जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि तुम्ही दोन्ही ठिकाणी पैसे कमवू शकता. कधीही लक्षात घ्या की तुम्ही अर्धा टक्का म्हणजे 1 पैसा वाचवण्यासाठी लाखोचं नुकसान करून घेऊ नका. आतापर्यंतचा जर तुम्ही बॅकडेटेड रेकॉर्ड जरी बघितलात ना तर 2015 मध्ये ज्या ज्या इन्व्हेस्टरनी डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट केली होती त्यांनी 2020 मध्ये म्हणजे जवळजवळ 5 वर्ष ते छान इन्व्हेस्टेड राहिले आणि जेव्हा 2020 मध्ये मार्केट डाऊन झालं, मार्केट खाली गेलं, त्यांची अमाऊंट मायनसमध्ये गेली, तेव्हा ते पॅनिक होऊन इमोशनल होऊन त्यांनी ती अमाऊंट काढून घेतली आणि त्यांनी त्यांचा जो काही फ्युचरमध्ये प्रॉफिट होणार होता तो सगळा गमावला. फक्त आणि फक्त एका रिझनमुळे की इमोशनल डिसिजन. हेच जर ते ॲडवायझर थ्रू गेले असते तर ॲडवायझरनी ऑलरेडी त्यांचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड बनवलेला असतो. त्यामुळे एखादी स्कीम जरी डाऊन गेली, मार्केट जरी डाऊन गेलं तरी काही स्कीम्स अशा असतात ज्या चांगल्या परफॉर्मन्स देतात, काही स्कीम्स नाही चांगल्या परफॉर्मन्स देत, पण पूर्ण पोर्टफोलिओ जर तुम्ही ॲव्हरेज पोर्टफोलिओचे रिटर्न्स बघितले तर तुम्ही प्रॉफिटमध्येच असता. त्याप्रमाणे तुम्ही जर कोणाकडूनही ऐकलं असेल की बाबा तू डायरेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट कर, तुला अर्धा टक्के जास्त फायदा होईल, तुला 1% जास्त फायदा होईल, तर फक्त त्यांचं ऐकूनच तुम्ही डायरेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका. तर मी या व्हिडिओमध्ये जे काही मुद्दे सांगितले आहेत ते मुद्दे लक्षात घेऊन तुम्ही डायरेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करा जर तुम्ही त्याच्या कॅपेबल असाल तर. अदरवाईज असं नको व्हायला की कोणाचं तरी ऐकून तुम्ही विदाऊट नॉलेज डायरेक्टमध्ये स्कीम्स घेतल्या आणि त्यामध्ये तुम्ही 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष इन्व्हेस्टेड राहिलात आणि त्यानंतर तुमच्या असं लक्षात आलं की यापेक्षाही काही स्कीम्सने चांगले रिटर्न्स दिलेले आहेत आणि मला यामध्ये काही फायदा झालेला नाहीये, तर तेव्हा तुम्ही रिग्रेट कराल की तेव्हा मी कुठल्या तरी एक्सपर्टकडून काश इन्व्हेस्टमेंट केली असती, असं तुम्हाला तेव्हा नको वाटायला. कारण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल, तुम्ही तेव्हा काहीच करू शकणार नाही. मी असंही म्हणणार नाही की तुम्ही निवडलेल्या स्कीम काहीच परफॉर्म करणार नाहीयेत आणि डिस्ट्रीब्युटरने दिलेल्या स्कीम्स खूप चांगल्या परफॉर्म करतील. तर हे पूर्णपणे डिपेंड करतं प्रत्येकाच्या नॉलेजवर आणि मार्केटवर. पण जेव्हा तुम्ही डिस्ट्रीब्युटर थ्रू जाता तेव्हा त्यांचं नॉलेज तुमच्या कामात येतं, प्लस तुम्हाला सर्व्हिसही मिळते आणि तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन त्यांच्याकडे असतं.
त्याच्यामुळे मी नेहमी सजेस्ट करते की तुम्ही डिस्ट्रीब्युटर थ्रूच इन्व्हेस्टमेंट करा, जर तुम्ही नवीन आहात आणि तुम्हाला याबद्दल नॉलेज नाही आहे. आय होप तुम्हाला काही डाऊट्स असतील तर या व्हिडिओमधून तुमचे क्लिअर झाले असतील, आणि ज्यांना कोणाला याबद्दल माहिती नाही आहे किंवा माहिती हवी आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांनाही कळू देत की डायरेक्ट आणि रेग्युलर म्हणजे काय. चला तर मग नेहमीप्रमाणे हसत राहा, मजेत राहा, काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.